ठाणेकरांना नेहमीच काहीतरी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न हा शिवसेनेचा नेहमीच असतो। आपल्याला आठवतंय आणि आपल्यापैकी फार जुने काही पत्रकार सुद्धा म्हणजे अंकल तर ह्या ठिकाणी फारच आपल्या सगळ्यांमध्ये सिनियर आहेत। म्हणजे अंकलला आमच्या आधीपासूनचा इतिहास माहिती आहे की पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली। स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यामध्ये गावदेवी मैदानात सभा होती आणि त्या सभेमध्ये एका व्यक्तीनं एका ठाणेकरानं धर्मवीर दिघे साहेबांना आणि बाळासाहेबांना एक विनंती केली की ठाण्यामध्ये एक चांगलं नाट्यगृहाची आवश्यकता आहे आणि तात्कालीन नगराध्यक्ष सतीश प्रधान यांना ताबडतोब बाळासाहेबांनी सूचना केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये नाट्यगृह हे ठाण्यामध्ये झालं पाहिजे। आणि त्यानंतर एक नाट्यगृह झालं। जंत्रे साहेब आपले कमिशनर असताना आम्ही सर्वांनी मागणी केली होती की ठाणे झपाट्याला वाढतंय आणि ठाण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये गडकरी रंगायतन आहे आणि त्याचबरोबर एक नाट्यगृह अजून ठाण्याच्या हायवेच्या पलीकडे असावं आणि त्यामुळे त्या ठिकाणी नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाची निर्मिती केली। ती पण महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता डेव्हलपर्सच्या कन्स्ट्रक्शन TDR या धोरणातून आणि हिरानंदानी डेव्हलपरकडनं ते आम्ही नाट्यगृह बनवून घेतलं। त्यावेळेची लोकसंख्या आणि आताच्या लोकसंख्येमध्ये फरक पडला आणि ठाणं एवढं झपाट्यानं वाढत चाललंय की घोडबंदर रोडला आता नवीन ठाणं निर्माण झालंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाबींचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आम्ही हे आता विमलताई पण होत्या तिकडे त्या आणि हे आहेत ना त्यांना सगळ्यांना बोलू आम्ही असं ठरवलं, राजू फाटक पण होते, तर आम्ही असं ठरवलं की या झपाट्यानं वाढत चाललेल्या या ठाण्याला घोडबंदर परिसरामध्ये जे नवीन ठाणं उभं राहत आहे ह्या ठिकाणी सुद्धा एक नाट्यगृह असावं अशी संकल्पना मी एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली निवडणुकांच्या आधी आणि त्यांनी ती त्यावेळेस मान्य केली, परंतु निधीची कमतरता असल्या कारणानं तो निधी आम्ही वितरित केला नाही। आणि त्यानंतर निवडणुका आचारसंहिता लागणार, ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्याच दिवशी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील काही प्रकल्पांचं आम्ही भूमिपूजन तर काही लोकार्पण ठेवलं होतं आणि त्याच दिवशी एक भूमिपूजन जे काही आमचे 8-10 कार्यक्रम होते त्यामध्ये एक भूमिपूजन झालं। त्या भूमिपूजनामध्ये वाघबीळ येथे हिरानंदानी डेव्हलपरच्या सुविधा भूखंडावर म्हणजे 7300 मीटरच्या सुविधा भूखंडावर नाट्यगृह आणि तेही नाट्यगृह आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं करण्याचा निर्णय झाला। नामकरणाचा ठरावही झाला आणि तो ठराव करून आम्ही त्याचं भूमिपूजन केलं। परंतु नंतर मग महापालिकेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकांमध्ये कालावधी गेला, डिझाईन वगैरे जे होतं त्यामध्ये थोडासा वेळ गेला। परंतु मी आता अभिमानाने तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं नाट्यगृह हे षण्मुखानंद नाट्यगृह आहे ज्याची कॅपॅसिटी 2900 ची आहे आणि ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये घोडबंदर रोडला वाघबीळ येथे हिरानंदानी डेव्हलपरच्या सुविधा भूखंडावर म्हणजे 7300 मीटरच्या सुविधा भूखंडावर निर्माण होणारं हे 2500 आसन क्षमतेचं नाट्यगृह हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे आणि असं नाट्यगृह आपण बनवणार आहोत याचं ठाणेकर म्हणून आपण आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा असं हे नाट्यगृह आहे। या नाट्यगृहाची कॅपॅसिटी जवळजवळ 1600 जी आहे ती तळमजल्यावर, साधारणतः 400 ते 450 पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर सुद्धा तेवढीच म्हणजे 2500 आसन आता 2400 बसलेला आहे बरोबर ना। हे आमचे आर्किटेक्ट आहेत पुण्याचे आहेत आणि संकल्पचित्र वगैरे त्याचं प्रेझेंटेशन ते करतील, परंतु 2500चं हे नाट्यगृह आहे। बरं, हे नाट्यगृह बसवलं असताना जी जागा आहे त्या जागेच्या फक्त 60% जागेवर बसवले 60% आणि उर्वरित जी 40% जागा आहे त्या जागेमध्ये आम्ही अतिशय प्लाझा टाईप बनवलेलं आहे। म्हणजे त्या ठिकाणी फक्त नाट्यगृहामध्ये येणारेच लोक नाही तर त्या
मोकळी जी जागा आहे त्या ठिकाणी लँडस्केपिंग वगैरे केल्या कारणानं जवळजवळ 2000 मीटरची जागा ही 2000 पेक्षा जास्त मीटरची जागा ही ती प्लाझासाठी मिळणार आणि अतिशय सुंदरसं गार्डन त्या ठिकाणी होणार आहे. त्या गार्डनमध्ये रेग्युलर ते गार्डन नसेल, त्या गार्डनमध्ये अतिशय चांगल्या सुविधा सगळ्या लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना किंवा तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वाढत चाललेला आहे. आता या ठिकाणी जे नाट्यासाठी येतील जवळजवळ 2500 आसन क्षमता आहे, म्हणजे गाड्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात येतील. त्यामुळे ह्या सगळ्या गाड्या पार्किंग करण्यासाठी आम्ही जवळजवळ 650 गाड्यांची पार्किंग व्यवस्था सुद्धा केलेली आहे. 2 बेसमेंट प्लस 1 तळमजला अशी 3 मजल्याची पार्किंग व्यवस्था आम्ही केलेली आहे, ज्या ठिकाणी जवळजवळ आता 200 प्लस 450 म्हणजे 650 गाड्या आणि जवळजवळ 300-400 तर टू व्हीलर सुद्धा राहू शकतील अशा प्रकारची ती आसन क्षमता आहे, आसन व्यवस्था आम्ही केलेली आहे. मी आता ह्या ठिकाणी नंतर तुम्हाला अजूनही माहिती देईल की एवढ्या मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिका असं अद्ययावत असं हे नाट्यगृह उभारत आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो की 2 GR त्यांनी काढले. म्हणजे काही ते मुख्यमंत्री असताना काही कामांसाठी त्यांनी निधी दिला होता माझ्या मतदारसंघासाठी म्हणजे भाईंदर आणि ठाण्यासाठी, परंतु काही कामं टेक्निकल काही गोष्टींमुळे होऊ शकला नाही. तर जवळजवळ 138 कोटी रुपयाचा GR काल राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला आणि 138 कोटी रुपये ह्या प्रकल्पासाठी राज्य शासन ठाणे महानगरपालिकेला देण्याचा GR काल प्रदर्शित झाला. शिंदे साहेबांचे ह्यासाठी आभार मानतो की त्यांनी अजूनही सांगितलं की नाट्यगृहासाठी, कारण निरुपमकरांचं नाव आहे आणि ठाणेकरांचं प्रचंड प्रेम हे साहित्य आणि नाट्य क्षेत्रावर असल्या कारणानं ठाणेकरांसाठी हे नाट्यगृह एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानून भविष्यामध्ये सुद्धा या नाट्यगृहासाठी अजूनही काही निधी लागला तर ती निधी देण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली आहे. परंतु 138 कोटी रुपये मात्र शासनाने, अरे संजय किती 137 की 38, 138 कोटी रुपयाचा निधी हा कालच राज्य शासनाच्या माध्यमातून GR आलेला, म्हणजे 2 GR आले. एक पहिला GR किती कोटीचा होता? 63. पहिला 63 आणि दुसरा पहिला 85चा होता आणि हा आता 53. 2 GR काढले, एक 85 कोटीचा आणि 53 कोटीचा. त्यामुळे ह्या GR झालेले असल्या कारणानं आता निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि लवकरच या नाट्यगृहाचं काम पूर्ण होईल आणि हे नाट्यगृहाचं काम साधारणतः 3 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. मी वाघमारे साहेबांना विनंती करेन की त्यांनी ह्या ठिकाणचं नाट्यगृहाचं जे प्रेझेंटेशन आहे ते करावं. जरा लाईट बंद करा रे, म्हणजे ते दिसेल. अरे हा, महत्वाची एक गोष्ट मी सांगायला विसरलो की ह्या नाट्यगृहामध्ये आता आपल्याला कल्पना आहे की शेवटी नाट्यगृह वगैरे हे पैसे कमवण्याचं काही साधन नसतं. म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये नाट्यगृह असू द्या, दोन्ही नाट्यगृह किंवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असू द्या किंवा दादोजी कोंडदेव स्टेडियम असू द्या, ही लोकांना सुविधा आणि सेवा देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. परंतु मेंटेनन्समध्ये लाखो करोडो रुपये जातात आणि नंतर मग आपणच म्हणतो की हा पांढरा हत्ती झालेला आहे असं. त्यामुळे आम्ही हा विचार केला आहे की नाट्यगृह मेंटेन व्यवस्थित व्हावं आणि मेंटेन होत असताना त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला उत्पन्न सुद्धा महापालिकेला मिळावं म्हणून 2 बँक्वेट केले आहेत. ते 2 बँक्वेट सुद्धा 1,000 आसन क्षमतेचे आहेत, जेणेकरून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे म्हणजे नाट्यगृहामध्ये ते होऊ शकणार नाही, ते त्या बँक्वेटमध्ये कार्यक्रम होतील, लग्न समारंभापासून इतर सगळे, आणि त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून नाट्यगृहाचा मेंटेनन्स होईल अशा प्रकारची ती योजना. त्यामुळे ते 2 बँक्वेट सुद्धा आम्ही केलेले आहेत. आता आर्किटेक्ट आपले जे वाघमारे आहेत त्या संदर्भात तुम्हाला सगळं मार्गदर्शन करते. थँक्यू सर. लाईट बंद करा. या आपण नाट्यगृहामध्ये एक मेन बघितलं की नाट्यगृह बरीचशी जी असतात ती प्लॉटवर आणि मॅक्झिमम ग्राउंड कव्हर वापरून करतात.
पण सरांची सूचना आणि सरांनी बऱ्याच गायडन्स दिले, त्यामुळे आम्ही इथं मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज ओपन ठेवायचा प्रयत्न केला आणि 40% ही स्पेस जी आहे ती आपण प्लाझावरून डेव्हलप करतोय आणि 40% प्लाझाच्या नंतर नाट्यगृह आणि कन्व्हेन्शन कम बँक्वेट डिझाईन केलेलं आहे. तर साधारणतः 1500 ते 2000 लोक बाहेर प्लाझामध्ये येऊन उभे राहू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ठाण्यामध्ये रिक्षा वगैरे आणि कार असल्यामुळे आपण रिक्षा आणि कारला वेगळे ड्रॉपअप देऊन बाकीचं सगळं पार्किंग लोअर ग्राउंड आणि बेसमेंटला केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक येणारा व्यक्ती ठाण्यातला किंवा तो बाहेरच्या ड्रॉपअप रिक्षा कारनी येऊन तो प्लाझामध्ये येणार आणि प्लाझामधनं मग तो डिस्ट्रीब्यूट होणार. बँक्वेट ग्राउंड फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला आपण बँक्वेट ठेवलंय आणि सेकंड फ्लोअरपासनं आधी नाट्यगृह केलंय, ते 2 बाल्कनी जातात. ग्राउंड फ्लोअरच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये साधारणतः 750 ते 1000 लोकांची कॅपॅसिटीचा हॉल आहे. अराउंड 10,000 स्क्वेअर फूट नेट हॉल प्लस साधारणतः 5000 स्क्वेअर फुटाचं प्री फंक्शन लॉबी दिलेली आहे. म्हणजे बँक्वेट नुसतं नाही, त्याच्याबरोबर प्री फंक्शन लॉबी आणि त्याला अटॅच किचन आहे. त्याच्यामुळे तुमच्या जेवणाचे प्रोग्राम किंवा असेल तर प्रोग्राम सुरू असताना देखील बाहेर प्रोग्राम होऊ शकतो जेवणासाठी. त्यामुळे दोन्ही हॉलला आणि ग्राउंड फ्लोअरला एक हॉल आणि ऑडिटोरियमला जाण्याकरता सेपरेट लिफ्ट लॉबी केली आहे. त्या 6 लिफ्ट टाकलेल्या आहेत. प्रत्येक लिफ्टची वेळ 30 लोकांची आहे. म्हणजे ऍट ए टाइम 200 ते 250 लोक वरती लिफ्टनी जाऊ शकतील डायरेक्ट ऑडिटोरियमला आणि बँक्वेट हॉलला ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरच्या बँक्वेट हॉल करता आपण एस्केलेटरची प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यामुळे वेटिंग पिरियड जो लागतो वरच्या लेवलला तो अतिशय कमी असेल. कंटिन्युअस एस्केलेटरने लोक जाऊ शकतील. प्लस बँक्वेट करता 2 लिफ्ट ॲडिशनल टाकलेले आहेत. त्यामुळे टोटल जर का व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन केलं तर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला अख्खा 200-2,500 लोकांची नाट्यगृह 15 ते 20 मिनिटात लोक आपली वरती जाऊ शकतात. त्याप्रमाणे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. लोअर ग्राउंडला आपण ड्रॉपअप कारला देखील आपण प्रॉपर ड्रॉपअप केलं. म्हणजे कुठे गेलो की आपण नुसतं पार्किंग नाही, म्हणजे तुम्ही कारनी आला, फॅमिली जर का आली तर फॅमिली कारनी येताना ती ड्रॉपअप म्हणजे फॅमिली उतरणार आणि घरातला माणूस जो असतो तो गाडी पार्किंग लॉटला नेला. तर आपण लोअर ग्राउंडला प्रॉपर ड्रॉपअप केलंय. ड्रॉपअप मधनं वरती यायला सेपरेट लिफ्ट लॉबी आहे आणि ग्राउंड फ्लोअरला प्लाझा झाली की लोक मग डिस्ट्रीब्यूट होणार आणि 2 लेवलचं बेसमेंट आहे. आता साधारण 650 कारचं आपण टोटल पार्किंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि 250 ते 300 टू व्हीलर्स बसतायला लागले. आणि फर्स्ट फ्लोअरला ऑडिटोरियम फार मोठे आहे आणि ग्रीन रूम म्हणजे नॉर्मली जर कधी ऑडिटोरियमला एका लेवलला ग्रीन रूम आणि आर्टिस्टच्या रूम्स असतात. तिथं आपण 2 लेवलला आर्टिस्टच्या रूम दिलेल्या आहेत. 6 ते 8 रूम दिले आहेत. नॉर्मली 4 किंवा 5 असतात. प्लस वर्कशॉप दिलेले आहे. म्हणजे नाट्यगृहामध्ये मोठ्या लेवलचे वर्कशॉप दिले आहे. वरच्या लेवलला असल्यामुळे आपण लिफ्ट 3 मीटर बाय 3 मीटर म्हणजे व्हेहिक्युलर एक लिफ्ट प्रोव्हाइड केली. एक मिनिट, याच्यामध्ये एक सूचना मी त्यांना केली होती. आपल्याला तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की जिओ कन्व्हेन्शन सेंटरला फार मोठे थिएटर आता त्यांनी जे निर्माण केलं त्या थिएटरमध्ये फार मोठे मोठे शो होतात. आपण हे स्टेज जे आहे त्या स्टेजची उंची 12 मीटर केली, म्हणजे 40 फुटापेक्षा जास्त उंचीचं ते स्टेज असल्या कारणानं आणि जे आपले काशीनाथ घाणेकर किंवा गडकरी रंगायतला नाट्यगृहाची जी साईज आहे त्यापेक्षा जवळजवळ 2.5 पटानं ही स्टेजची साईज मोठी आहे. जेणेकरून मोठे शो जो असतात स्टेजचं छोटं स्टेज असल्या कारणानं ते होऊ शकत नाही आणि उंची कमी असल्या कारणानं त्यांना त्या पद्धतीनं ती सिस्टीम लाईट सिस्टीम वगैरे जी असते ती करता येत नाही आणि सेट मोठे असतात. त्यासाठी आपण 12 मीटरची स्टेजला हाईट दिलेली आहे. म्हणजे ती जवळजवळ 40 फुटाच्या पुढे असेल. त्यामुळे मोठे इव्हेंट जे आहे ते इव्हेंट ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. म्हणजे खरं तर आपल्याला आपण जसं नेस्को किंवा ज्या पद्धतीनं याला वरळीला डोम आहे ह्या डोममध्ये ओपन आहे, परंतु ह्या ठिकाणी आपण बंदिस्त सुद्धा ती तशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कन्व्हेन्शन सेंटर म्हणून सुद्धा त्याचा वापर होऊ शकेल. आणि आपण कन्व्हेन्शनच डिझाईन केलं. म्हणजे बँक्वेटपेक्षा मी कन्व्हेन्शनला जास्त इम्पॉर्टन्स दिला आहे की कन्व्हेन्शनला जे काही ॲस्थेटिक असतं किंवा ॲकॉस्टिक ट्रीटमेंट एअर कंडिशन ज्या लेवलचं लागतं त्या लेवलच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहे. आणि ऑडिटोरियममध्ये तुम्ही बघाल तर म्हणजे 2 लेवलला बाल्कनीज आहे आणि डिझाईन असं केलं की सेंट्रल रोला सेंट्रल आईल नाही घ्यायला. आम्ही सेंट्रली लोकांना सिटिंग अरेंजमेंट घेतली. नॉर्मली ऑडिटोरियममध्ये सेंटरमधून आईल टाकतात आणि सीट्स असतं. तसं न करता आम्ही साईडला आईल केलं. म्हणजे थॉट्स इंटरनॅशनल लेवलला बरेच थॉट दिले आहेत. प्रत्येक चेअर रिक्लायनर म्हणजे पुशबॅक चेअर टाकलेली आहे. व्हेरी हाय स्टँडर्डच्या चेअर प्रोपोज केल्या आहेत. ॲकॉस्टिक ट्रीटमेंट हाय ॲकॉस्टिक आहे. म्युझिक सिस्टम किंवा तुमचं लाइटिंग वगैरे खूप इंटरनॅशनल लेवलनी डिझाईन केलेलं आहे संपूर्ण. आता आपण काशीनाथ घाणेकरांनी याच्यामध्ये चेअरची किंमत साधारणतः ती 4 ते 5 हजार ही जवळजवळ कॉस्टिंग पकडताना आपण 12,000ची चेअरची कॉस्ट पकडली. जेणेकरून कमरेमध्ये दुखणं वगैरे काही प्रेक्षकांना असतात आणि अनेक
जे रसिका असतात त्या रसिकांचाही आग्रह असतो की आम्हाला अशा प्रकारच्या म्हणजे 2-2, 3-3 तास बसावं लागतं एका सीटवर, त्यामुळे खुर्च्या चांगल्या प्रतीच्या असाव्यात अशी सिस्टम घेतली आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं फिजिकल हँडिकॅप लोकांचा खूप विचार केलेला आहे. कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळेस माणूस तिथं पोहोचू शकतो, म्हणजे स्टेप्स अवॉइड केलेले आहेत. त्याच्यात स्पेशल सिटिंग अरेंजमेंट आहे, म्हणजे व्हीलचेअरसाठी आम्ही फर्स्ट रो मध्ये 12 चेअर्स सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहे. आणि टॉयलेट फॅसिलिटी जी असते, नाट्यावर तुम्ही गेलात की एका लेवलला कोपऱ्यात असते, इथं मी प्रत्येक लेवलला टॉयलेट्स प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे अगदी 250 लोकांच्या मागे एक टॉयलेट ब्लॉक किंवा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स जरी बघितलं तर 30 ते 40 मीटरमध्ये त्याला टॉयलेट फॅसिलिटी अवेलेबल होईल, अशा रीतीने पूर्ण डिझाईन केलेलं आहे ऑडिटोरियम. यानंतर टोटल सेक्शन आहे, खाली 3 लेवल पार्किंग, 2 लेवलला बँक्वेट कन्व्हेन्शन आणि वरती ऑडिटोरियम टाकलेलं आहे. आणि समोरच्या टोटल आपण 6 लिफ्ट फॉर ऑडिटोरियम, 2 लिफ्ट याच्यासाठी बँक्वेटसाठी आणि व्हीआयपी लिफ्ट मागच्या बाजूला वेगळी व्हीआयपी लिफ्ट आणि आर्टिस्ट लोकांसाठी सेपरेट लिफ्ट, म्हणजे सेपरेट ऍक्सेसेस प्रोव्हाइड केलेले आहेत. हा टेंटेटिव्ह म्हणजे 3 डायमेन्शनल व्ह्यू असं दिसेल. आडवा दाखवा ना. हा मेन आहे. हा मेन व्ह्यू असा दिसेल. आपला प्लॉट इलॉंगेटेड जास्त असल्यामुळे आम्ही ते डिझाईन तसं बसवलेलं आहे. नाईट व्ह्यू मेन लॉबी, म्हणजे ऑडिटोरियमला जाणारी मेन लॉबी आहे. 6 लिफ्ट ओपन होतात आणि प्रत्येक लिफ्ट 30 लोकांच्या कॅपॅसिटी आहे. 30 ते 35 लोक बसू शकतात ठिकाणी. बँक्वेट आणि ऑडिटोरियमचं तसं 3 लेवलला आहे. आणि मेन प्लाझा जे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आपण जे डेव्हलप केलंय, हा खूप 3000 स्क्वेअर मीटरचा प्लाझा आहे. 30,000 स्क्वेअर फूट जागा असते आपल्याकडे आता समोर. आणि त्याच्यामध्ये म्हणलं की समोर रिक्षा ड्रॉपअप आणि कार ड्रॉपअप दिले, कारण बरीचशी लोक रिक्षाने येतात तिथं, तर त्यांच्यासाठी सेपरेट प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे कार आतल्या बाजूला ड्रॉपअप दिले, कार येणार लोक, पण जी रिक्षानी लोक येणार तिथं ती बाहेरच्या बाहेर ड्रॉप करून निघून जातील, म्हणजे प्लाझ्यातलं लोक आतमध्ये येणार. रेफरन्स प्लाझ्यामध्ये आम्ही कॉफी शॉप, एखादा संध्याकाळी इव्हिनिंगला म्हणजे नुसतं नाट्यगृह नसतं, संध्याकाळी लोक तिथे येऊ शकतात. म्हणजे जगलर शो आहे, काहीतरी इथे प्रोग्राम किंवा आर्टिस्ट कट्टा त्यावेळी कोणी गाणं म्हणेल, हार्मोनियम, असं रोज काही ना काही लाईव्ह इव्हेंट्स तुमचे तिथं होऊ शकतात प्लाझामध्ये. म्हणजे 3000 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः 500 ते 700 लोक सिटिंग करून बसू शकतात. ॲम्फी थिएटर प्रोव्हाइड केलं आहे आपण त्यात. म्हणजे असं पूर्ण लँडस्केप, नुसतं प्लेन लँडस्केप नाही, तर प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्हिटी डेव्हलप केलेली आहे. असे छोटे ॲम्फी थिएटर टाकले, कॉफी शॉप आहे, त्याचं छोटंसं बूथ ठेवलंय, या सगळ्या गोष्टी आपण तिथं प्रोव्हाइड केल्या. आता हे नाट्यगृहाचं काम तर लवकरच चालू होणार आहे, परंतु काम चालू होण्यापूर्वी आम्ही एक रंगकर्मींची बैठक सुद्धा घेणार आहोत. आमच्या महापालिकेचे संजय कदम वगैरे आमचे अधिकारी आहेत, ते येणार इकडे, तुम्ही आमचे अधिकारी आहेत. तर रंगकर्मींची काय होतं की आपण नाट्यगृह उभारतो, परंतु नाट्यगृह उभारल्यानंतर मग काही तक्रारी त्यांच्या असतात. त्यामुळे महत्त्वाचे जे काही मोठे कलावंत आहेत, एक 8-10 डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत आणि कलावंत आहेत, त्यांची एक बैठक घेऊनच आम्ही शेवटी मग नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात करणार आहोत. कारण काही टेक्निकल इकोस्टिक आणि साऊंडचा फार मोठ्या प्रमाणात नेहमीच त्यांची तक्रार असते, किंवा त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन जाणारी जी लिफ्ट आहे त्या लिफ्टमध्ये आमचं साहित्य जात नाही वगैरे, अशा तक्रारी त्यांच्या असतात. त्यामुळे त्या काही छोट्या मोठ्या त्यांच्या काही तक्रारी असतील त्याचं निराकरण करूनच आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत. नाही, मिनी थिएटर आपल्याकडे आहे ऑलरेडी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये, त्यामुळे मिनी थिएटरचं ह्या ठिकाणी काही व्यवस्था केलेली नाही. आणि काय होतं की प्रत्येक ठिकाणी मिनी थिएटर केलं तर त्याची मग कॅपॅसिटी कमी होती, त्यामुळे आपण कॅपॅसिटी ही वाढवण्यासाठी मिनी थिएटर ह्या ठिकाणी उभारलेलं आहे.
70 मीटर लास्ट एकदम सीट 70 मीटर. हो सर, ते पूर्ण येस आय लेवल म्हणजे ते आय लेवल eye मिळेल level सर. ते अँगल सेक्शन आपण सगळे अँगल वर्कआउट केले आहे आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड जे आहे आपलं ॲथ्रोपोटिक डेटाप्रमाणे जे लागतं अँगल किंवा तुमची साऊंड वेव्ह तुमचे आय लेवल, त्यामुळे आम्ही स्टेजची पण एक तेवढी जास्त ठेवली म्हणजे प्रत्येक माणसाला बसलेल्या लास्टला किंवा बाल्कनीचा जो बीम येतो त्याला स्टेजच्या टॉप दिसायला पाहिजे. आता सरांनी आम्हाला स्टेजची हाईट 12 मीटर केली, त्यामुळे खालच्या माणसाला बसताना ते 12 मीटरची हाईट आणि स्टेजवरचा माणूस पण दिसेल. या पद्धतीने आपण ते वर्कआउट केलेलं. हो नाही, ती करावी लागेल. त्यांची इनपुट बरेच लागतील आम्हाला, कारण मेन म्हणजे त्यांच्या बॅकस्टेज महत्वाचं आहे. हे तर आम्ही आमच्या लेवलला करू शकतो. बॅकस्टेज किंवा साऊंड किंवा हे जे असतात ते त्यांच्याशी आम्ही डिस्कस करू शकतो. 3 वर्षाचं तर टार्गेट केलंय 2029. ग्रीन रूम आम्ही 10 टाकले, 10 रूम्स आहेत. अरे मेट्रो आम्ही लगेच देणार आहोत. हा, पॉट टॅक्सीच्या सोबत येऊ शकतो. कॅन्टीन म्हणजे जे असतं कन्सेशन जे काउंटर असतं ते दिलेलं आहे आपण 3 लेवलला दिलेलं ऑडिटोरियमला, म्हणजे प्रत्येक लेवलला आपण कन्सेशन काउंटर दिलेलं आहे. नाही, अनेकाने कोणी नाव दिलं नव्हतं. मी आणि शिंदे साहेबांनी दोघांनी मिळून हे नाव फायनल केलेलं आहे. कोणाकडनं नाव पण मागितलं नव्हतं. आम्हाला वाटलं निरुपमकरांचे अनेक भक्तगण ठाण्यामध्ये आहेत आणि आमची स्वतःची आम्ही पण त्याच मार्गाने चालणार आहोत, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि आपण दिलेले आहे. म्हणजे वेगवेगळ्या ह्या समाजातल्या थोर लोकांची नावं घेणं हे गरजेचं असल्याकारणाने आम्ही निरुपमकरांचं नाव दिलं. भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे, हे इलेक्शनच्या आधीच झाले, परंतु काम चालू करताना पायाभरणीचा कार्यक्रम आम्ही मोठा करणार आहोत, तेव्हा त्यांना आमंत्रित करू. तो एलिव्हेशनचा फोटो ठेवा तिकडे. हे राजकीय काय, नाट्य क्षेत्रातली प्रश्न विचारा, नाट्य क्षेत्राशी संबंधित. ते लावू दे ना आधी. काय झालं? ते सगळं ते महापालिका ठरवणार. तुमच्या हातात ते दिसणार नाही. राहू द्या, ते दाखवत. ओपन करा ते राहू द्या. हा नाही, तुम्हाला दुसरे प्रश्न नाट्यगृहाची तुम्हाला गरज नाही का? तुम्ही जाणार नाहीत का? नाट्यगृहाच्या संबंधित प्रश्न विचारा ना. वरती सोलरची प्रोव्हिजन ठेवली घ्या, त्याने सांगा ना काय सोलर वरती आपण दुसरा सोलर पॅनल लावलेला आहे. बॉशचं घे. बॉस जा, मला वाटलं तू गेला. आणि अंजली दमाने यांनी असा आरोप केलेला आहे की 17 कॉल्स जे आहेत ते एकनाथ शिंदेना केले होते, 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग जे कॉल आहेत हे एकनाथ शिंदेना केले होते आणि 21 मिनिटांचा शेवटचा कॉल आहे खरंच बाबत एकनाथ शिंदेने केला असा आरोप आहे. बघा आता कोण काय आरोप करतोय आणि कोण ह्या विषयावर अजून कुणावर आग पाखड करतोय याची मला कल्पना नाही आहे, परंतु शेवटी SIT मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे आणि SIT नेमल्यानंतर SIT मध्ये कोणी कोणाला काय फोन केला आणि काय माहिती आहे याची सगळी माहिती लोकांच्या समोर होईल. राहिला प्रश्न फोन करण्याचा, अरे शिंदे साहेबांना, मुख्यमंत्र्यांना, मला किंवा अन्य काही नेत्यांना अनेक लोक दिवसातून फोन करत असतात, म्हणून आम्ही काय प्रत्येकाचा काय कॉल रेकॉर्ड ठेवत नाही. ठीक आहे, आता चौकशी जी आहे ती चौकशी होईल आणि सत्य लोकांच्या समोर येईल. फोन करणं काही चुकीचं आहे का? काही गुन्हा आहे का? मला सांगा.
की आता त्या खरात विषयी कोणाला काही कल्पना नव्हती, हा माणूस कसला आहे कसा आहे. आता काही त्याचे ते व्हिडिओ वगैरे ज्या माध्यमातून बाहेर पडले त्यामुळे लोकांना कळलं तो कुठल्या पद्धतीचा माणूस आहे. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जीवनामध्ये जगत असताना आम्हाला कुणाचे फोन येतात, कुणी निनावी फोन येतात, कुणाचे नाव असतं स्टोअर असलेले फोन येतात. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा कधी विचार करत नसतो. आणि फोन करणं किंवा फोन कोणाचा रिसीव्ह करणं हा काही गुन्हा नाही आहे ना. ठीक आहे, चौकशी अंती काय ते समोर येईलच. चौकशी समिती नेमलेली आहे, आमच्या सरकारनंच नेमली. देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनीच SIT स्थापन केलेली आहे ना. त्यामुळे सत्य समोर येईल. आणि हे पण तुम्हाला मान्य करावंच लागेल की शेवटी महायुती सरकारनंच खराचं प्रकरण जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. हे काय विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्यानं किंवा कुठल्या कार्यकर्त्यानं बाहेर काढलेलं नाही, सरकार म्हणून आम्ही बाहेर काढलेलं आहे. आम्हाला जर त्याच्यामध्ये काही चुका वाटल्या आणि त्या जर लोकांच्या नजरेसमोर आम्ही आलं तर तो काय आमचा दोष आहे का? ठीक आहे, सत्य समोर येईलच. मीरा भाईंदरची मेट्रो जी आहे ती गेल्या 4 महिन्यापासून ढकललेली आहे. त्याचा मुहूर्त सापडत नाही उद्घाटनाचा. नागरिकांना वेठीस धरलं जात आहे. स्वप्नपूर्ती कधी होईल त्या मीरा भाई? 6 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे. केरळ आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये काही तारखा आधीपासून त्यांना दिल्या गेल्या होत्या नेते मंडळींच्या, आणि त्यामुळे थोडासा 2 दिवसाचा उशीर लागला. प्रामुख्यानं आजपर्यंत काही टेक्निकल गोष्टी ज्या होत्या म्हणजे सुरक्षिततेच्या विषयक ज्या काही परवानग्या होत्या त्या परवानग्या आल्या नव्हत्या, म्हणून थोडासा उशीर झाला. नाही तर मीरा भाईंदर ठाणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच आम्ही मेट्रोचं लोकार्पण करणार होतो. परंतु आमच्या दृष्टीनं प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्या कारणानं त्या सगळ्या परवानग्या आल्यानंतर आम्ही आता त्याचं लोकार्पण करतो. बघा, शेवटी आम्ही दोघेही महायुती पक्षाचेच घटक आहोत. नरेंद्र मेहतांना सुद्धा कल्पना आहे की 2009 पासून जेव्हा मी प्रयत्न करत होतो, एकनाथ शिंदे साहेब मी विरोधी पक्षात असताना आम्ही आंदोलनाची भूमिका सुद्धा घेतली काँग्रेसच्या सरकारमध्ये, आणि आंदोलन करून हे मेट्रो जी आहे ती ठाण्याची मीरा भाईंदरची पदरात पाडून घेतली. त्यामुळे त्यावेळेस तर ते आमदार सुद्धा नव्हते काही. ठीक आहे, पण श्रेय घेत असताना महायुतीचं आहे. म्हणजे जर श्रेय प्रताप सरनाईकला 90% मिळत असेल तर 10% त्यांना मिळायलाच हवं. त्यामुळे त्या गोष्टीला काय माझी ना नाही. आणि प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मंडळी लोकप्रतिनिधी म्हणून पोस्टर बॅनर लावत असतात, त्यांनी लावायला काहीच हरकत नाही. सर, तुम्ही शिवसेनेचे मंत्री आहात आणि प्रमुख नेते देखील आहात. संजय राऊतांनी असा दावा केलेला आहे की 25 ते 30 आमदार हे थेट भाजपमध्ये जातील. या वक्तव्याकडे संकट मोर्चाच्या सोबत जातील शिंदेचे जवळचे जे आमदार आहेत. अहो, पक्षामध्ये आमच्या इनकमिंग चालू झालेलं आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर आमचं चालू झालेलं आहे. तर आमच्या पक्षातले जाण्याचे म्हणजे चुकून काहीतरी ते प्रिंटिंग मिस्टेक जशी असते ना तशी त्यांची स्पीकिंग मिस्टेक झाली असेल काहीतरी. ते आमच्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार येतील असं म्हणाले असतील. तुम्ही कुठलं तरी गैरसमज करून घेऊ नका. कदाचित भविष्यामध्ये राऊत साहेबांना कल्पना असेल की त्यांच्या पक्षाचे किती आमदार आमच्याकडे किंवा खासदार आमच्याकडे येणार आहे. आमचं काय, शिंदेसाहेब अशा पद्धतीचे नेते आहेत की जर दुसरीकडे कुठे अन्याय झाला असेल तर ज्याला न्याय पाहिजे असेल ते आमच्या शिंदे साहेबांकडे येतात आणि शिवसेनेमध्ये सामील होतात. त्यामुळे आमच्याकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात आहे. अहो, हे डिनर डिप्लोमेसी नाही आहे. ते फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. काही फोटो आम्ही असे दाखवू त्याच्यामध्ये 6च्या 6 किंवा 9च्या 9 असतील किंवा आणखीन काही असतील. त्यामुळे फोटोमध्ये आले म्हणजे काही ते डिनर डिप्लोमेसी करून काही पक्षामध्ये प्रवेश केला असं होत नाही. अहो, राष्ट्रीय नेतृत्व आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं शिवसेनेला राष्ट्र नेतृत्व मिळालेलं आहे. श्रीकांत शिंदेसारखा एक तरुण खासदार या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना जगामध्ये सुद्धा भारताची भूमिका पटवून देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना खास दूत म्हणून भारताचं पाठवलं जातं. त्यामुळे शिंदे साहेब आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, हे अतिशय चांगल्या प्रकारे देश पातळीवरची भूमिका निभावतात. आणि त्यासाठी दिल्लीला जाऊन अनेक मोठे जे पक्ष आहेत, NDAचे घटक पक्ष आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांची गाठीभेटी घेणं हे पक्षप्रमुख म्हणून त्यांचं काम असतं, ते करतात. 2,500 सांगितलं ना.
भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. पाया हे सगळ्या नाट्यगृहाची सगळी आता ड्रॉइंग आणि हे फायनल झालेलं आहे. त्याचं टेक्निकल म्हणजे RCC कन्सल्टंटकडनं सगळे काही रिपोर्ट आलेत, सॉईल टेस्टिंग वगैरे सगळी झाली आणि नकाशे मंजूर झाले टाउन प्लॅनिंगकडनं की पायाभरणीचा कार्यक्रम होईल. ठेकेदार निश्चित झाला की आणि त्यावेळेस अजून मोठ्या प्रमाणात आम्ही एक कार्यक्रम करू. 100% राजकीय सभा हा बघा, राजकीय सभा ही दुय्यम गोष्ट आहे. आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या मोठ्या संस्थांचे कन्व्हेन्शन होतात, त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही. तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत, ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मोगरपाड्याच्या कारशेडच्या जागेत, पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत ह्या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल. तर समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक BMCच्या शाळांमध्ये शिकवले गेले पाहिजे असा प्रस्ताव मांडलाय, मात्र MIM कडून त्याला चुकीचं काय आहे? मग काय त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या काही गोष्टी चालू करायच्या का? समर्थ रामदासांचे श्लोक आणि बाकीच्या जे काही गोष्टी आहेत ह्या आमच्या मराठी शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार नाही तर कुठे होतील? तामिळनाडू, राजस्थान आणि गुजरातमध्ये होतील का? ते महाराष्ट्रामध्येच होतील. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 दिवसापूर्वी गारपिटींचा पाऊस आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे 3 दिवस सुद्धा पाण्याचेच आहेत. अशा परिस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांना मी सूचना केलेल्या आहेत, कारण त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं नळदुर्ग आहे, धाराशिव आहे आणि अजूनही 1-2 जे परिसर आहे त्या परिसरामध्ये कळंब आहे. त्या परिसरामध्ये ह्या मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की तातडीने त्याचे पंचनामे करावे. त्याचबरोबर द्राक्षाच्या बागा आणि आंब्याचे मोहर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याच्या मोहरांची गळती झाली असल्याकारणानं आंबा बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोकणच्या धर्तीवर ह्या आंबा बागायतदारांची सगळी जी नुकसान झालेलं त्याचे पंचनामे करण्याचे सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ते पंचनामे होत आहेत. नाही बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं. उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलं की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही आहे. आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती त्याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतोय. गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवरती उपरोधिक टीका केलेली पाहायला मिळते. गणेश नाईक असं म्हणतायत की 450 स्क्वेअर फीट वरती जी काही कर्जमाफी झालेली आहे ती सर्वात आधी नवी मुंबईने केली होती, मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. मुंबईमध्ये झालं. स्वतःच्या पायाखाली काय जळतंय याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. बघा, एकनाथ शिंदे साहेब राज्याचे नगरविकास मंत्री आहे. गेल्या अनेक वर्षापासून नगरविकास खातं ते अतिशय चांगल्या प्रकारे हँडल करत आहेत आणि प्रामुख्यानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील भले तो MMR क्षेत्रातील भाग असू द्या किंवा शहरी भाग असू द्या, मोठी शहरं असू द्या, त्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचं काम हे नगरविकास खात्याच्या माध्यमातून ते करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेबांनी निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांनी काय बदल केले आणि सर्वसामान्य नवी मुंबईकरांना काय हवं आहे ते जर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असेल तर तो त्यांना त्याबद्दल धन्यवाद मानायला हवेत आणि
त्यांनी तो GR किंवा जी माहिती आहे ती व्यवस्थित तपासून त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा. बघा, शेवटी दोन्ही जागा ह्या महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष जे आमदार कर्डिले आणि अजितदादा पवार यांच्या निधनामुळे त्या जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे त्या दोन्ही जागा लढू आणि प्रचंड मताधिक्याने ह्या दोन्ही जागा आम्ही निवडून आणू. नाही, आता महापालिकेनं राज्य शासनानं ताबडतोब सगळ्या महापालिकांना सूचना केलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की ज्या काही मागण्या होत्या, ज्या काही पाईपलाईनच्या द्वारे गॅस पुरवठा करायचा आहे तो 24 तासामध्ये त्याची पूर्तता करण्याचा निर्णय हा राज्य शासनानं घेतलेला आहे. ज्या महापालिका क्षेत्रातील ज्या लोकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हवा असेल त्यांना तो त्वरित देण्याच्या सूचना राज्याच्या वतीनं देण्यात आल्या. सर, तुळजापूरमध्ये तुळजापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. जे भाविक दर्शनासाठी आले होते त्यांना आपापसामध्ये वादविवाद झाला, आपापसामध्ये मारामारी चालू झाली. काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा अपशब्द वापरले गेले. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा वेगळ्या प्रकारची अरव्याच्या भाषेमध्ये भाषा त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यामुळे ते वादावादी झाली. काही त्यातले जे लोक होते, जेव्हा गुन्हे दाखल झाले तेव्हा असं निदर्शनास आलं की काही लोक मद्याचं सेवन केलेलं असल्याचं सुद्धा पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे ह्या देवस्थानी दर्शन घेत असताना अशा प्रकारचे कृत्य भाविकांकडनं पण जे होत असेल तर ते होता कामा नये याची दक्षता घ्यावी. मी पोलीस अधीक्षकांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब यावर कारवाई व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे नोंदवावे आणि त्यानुसार ती कार्यवाही चालू आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी परवाच पत्रकार कक्षाच्या उद्घाटनाच्या वेळेस घोषणा केलेली आहे आणि पॉट टॅक्सीचा BKC मध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी एका कंपनीला जवळजवळ 1500 कोटी रुपये खर्च करून PPP तत्वावर त्या पॉट टॅक्सीला प्रकल्पाला मान्यता दिली होती. त्याचं भूमिपूजन आता 6 तारखेला होतं आहे. परंतु मीरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघातील ह्या तिन्ही शहरामध्ये पॉट टॅक्सीचा प्रकल्प करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. 6 तारखेला आम्ही BKC येथे पॉट टॅक्सीच्या एका प्रकल्पाचं भूमिपूजन करतो. परंतु पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये ह्या तिन्ही महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक ठिकाणी पॉट टॅक्सीचं भूमिपूजन केलं जाईल. मीरा भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पॉट टॅक्सी करण्याचं सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच त्याला चालना मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.